मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. राज्यशास्त्र विभाग इयत्ता 12वी धडा 3 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या मानवतावादी प्रश्न. पहिल्या 2 पाठांमध्ये आपण 1991 नंतरच्या जगातील बदलांचा अभ्यास केलेला आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये अनेक नव्या संकल्पना अस्तित्वात आलेल्या आपण पाहिल्या, जसे सहभागी राज्य, मानवी हक्कांबाबत जागरूकता, बिगर राजकीय अभिकर्त्यांचे वाढते महत्त्व इत्यादी. आज पर्यावरण, गरिबी आणि विकास योजनांचे दृष्टिकोन, लिंगभाव विषयक दृष्टिकोन हे मानवतावादी प्रश्न महत्त्वाचे झाले आहेत. या पाठामध्ये आपण या प्रश्नांचा विचार करून त्या प्रश्नांना भारताने कसे हाताळले आहे हे समजून घेणार आहोत. पर्यावरण आणि शाश्वतता. पर्यावरण म्हणजे काय? पर्यावरण म्हणजे आपल्या अवतीभोवती असणारे वातावरण. आपण ज्यामुळे श्वास घेतो ती हवा, पृथ्वीचा बहुतांश भाग व्यापणारे पाणी, प्राणी इत्यादी. पर्यावरण म्हणजे ज्या वातावरणामध्ये माणूस, प्राणी आणि वनस्पती राहतात. नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टी मिळून नैसर्गिक पर्यावरण बनते. यामध्ये माती, हवा, पाणी, खडक, हवामान इत्यादींचा समावेश केला जातो. मानवनिर्मित पर्यावरण हा सुद्धा पर्यावरणाचाच भाग समजला जातो. म्हणजेच असे भूप्रदेश ज्यांचे परिवर्तन माणसाने शहरी भागांमध्ये किंवा शेतीसाठी केलेले आहे. नैसर्गिक पर्यावरणाचे रूपांतर मानवी पर्यावरणामध्ये केलेले आहे. 1972 साली स्टॉकहोम येथे संयुक्त राष्ट्राच्या मानवी पर्यावरण विषयक परिषदेत पहिल्यांदाच आर्थिक विकास आणि पर्यावरणाचा ऱ्हास यांच्यातील संबंधांचा विचार आंतरराष्ट्रीय स्तरावर केला गेला. या परिषदेचा मुख्य हेतू मानवी पर्यावरणाचे संरक्षण आणि त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी देशांना प्रोत्साहन देणे आणि मार्गदर्शन करणे असा होता. 1983 साली संयुक्त राष्ट्राने जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना केली. ब्रॅटलँड कमिशन या आयोगाने 1987 मध्ये आपला अहवाल सादर केला. या अहवालामध्ये केवळ आर्थिक वाढीचा नाही तर शाश्वत विकासाचा पर्यायी दृष्टिकोन मांडण्यात आला. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने संयुक्त राष्ट्राची पर्यावरण आणि विकास परिषद बोलावली. ही परिषद ब्रटलँड कमिशनच्या अहवालाचा आढावा घेणार होती. या परिषदेचा हेतू सामाजिक, आर्थिक विकास घडवून आणणारी तसेच पर्यावरणाचा ऱ्हास रोखणारी विकासाची संकल्पना समजून घेण्याचा होता. त्याचबरोबर विकसनशील राष्ट्रे आणि औद्योगिक प्रगत राष्ट्रे यांच्या एकत्रित प्रयत्नातून पृथ्वीचे सुदृढ भवितव्य साधणे हे देखील या परिषदेचे उद्दिष्ट होते. ही परिषद 1992 साली रिओ येथे झाली. रिओ दी जेनेरिओ अर्थ सिमिट, रिओ सिमिट. 1992 रिओ कॉन्फरन्स किंवा अर्थ सिमिट अशी या परिषदेची विविध नावे आहेत. या परिषदेने विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य निर्माण करण्याचा तसेच पर्यावरण आणि विकास यांचा एकत्रितपणे विचार करण्यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. शासन, उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांचे नेते 2002 साली जोहान्सबर्ग येथे अर्थ समिटसाठी एकत्र आले. राष्ट्रीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांसाठी शाश्वत विकास हे सर्वांचे महत्त्वाचे ध्येय आहे हे ठरले गेले. 2012 मध्ये रिओ येथे संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकासासंदर्भात पुन्हा एकदा परिषद घेतली गेली. त्याला रिओ +20 किंवा रिओ अर्थ सिमिट 2012 असे संबोधले जाते. पर्यावरणीय शाश्वततेचा उद्देश नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे, ऊर्जेचे पर्यायी स्रोत शोधून काढणे, प्रदूषण आणि पर्यावरणाला पोहोचणारी हानी कमी करणे हा आहे. पर्यावरणीय संसाधनांची हानी रोखण्यासाठी पर्यावरणासोबत जबाबदार नाते निर्माण करणे व दीर्घकाळासाठी पर्यावरणीय गुणवत्ता राखणे ही पर्यावरण संसाधनांची व्याख्या आहे. पर्यावरणीय संसाधनांचा उद्देश हा आजच्या पिढीच्या संपूर्ण गरजा पूर्ण करताना पुढील पिढीच्या गरजा भागविण्याच्या क्षमतेशी तडजोड न करणे हा आहे. पर्यावरणाशी निगडीत महत्त्वाच्या समस्यांचा खाली उल्लेख केलेला आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. हवामान बदल. हवामान बदलाचे प्रमुख कारण हरितगृह वायूंचे उत्सर्जन हे आहे.
यामुळे दुष्काळ, वणवे, उष्णतेच्या लाटा आणि पूर यासारख्या तीव्र वातावरणीय समस्या उद्भवतात. प्रदूषण, हवेचे प्रदूषण आणि हवामान बदल यांच्यात निकटचा संबंध आहे. हरितगृह वायूंमुळे पृथ्वीची उष्णता तर वाढतेच, त्याशिवाय महानगरांमध्ये दाट धुक्यासारखे प्रदूषण वाढून लोकांच्या आरोग्यास हानी पोहोचते. जंगलतोड, जंगले कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतात, तो एरवी पर्यावरणात मिसळून जागतिक तापमान वाढीत भर घालतो. जंगलतोड झाल्यामुळे जंगलांवर अवलंबून असणारे प्राणी आणि मानवाच्या रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पाण्याची कमतरता, लोकसंख्या वाढ आणि हवामान बदलामुळे निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती यामुळे पाण्याची कमतरता हा आज एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे. स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळवणे ही लोकांसमोरील मोठी समस्या आहे. जैवविविधतेचा ऱ्हास, जैवविविधतेच्या ऱ्हासामुळे अन्न सुरक्षेचा आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहतो. हवामान बदल हेही जैवविविधतेच्या ऱ्हासाचे एक प्रमुख कारण मानले जाते. भारताच्या पर्यावरण जंगलविषयक धोरणांचे नियोजन, प्रोत्साहन आणि समन्वय, कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडे सोपवली आहे. या मंत्रालयाचे प्राथमिक उद्दिष्ट देशातील तलाव व नद्या येथील जैवविविधता, जंगले आणि प्राणी जगत इत्यादी नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे, प्रदूषण कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेली धोरणे व कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे हे आहे. हे करताना मंत्रालय शाश्वत विकास आणि मानवाचे कल्याण या दोन मूल्यांचा आधार देते. गरिबी आणि विकास. गरिबी म्हणजे काय? गरिबीचा विकासाशी संबंध काय? गरिबी आणि विकास यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या विविध दृष्टिकोनांची मदत होते, या भागात वरील नमूद केलेल्या मुद्द्यांची सविस्तर चर्चा केलेली आहे. गरिबीचा पारंपरिक दृष्टिकोनांमध्ये अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, स्वच्छता इत्यादींच्या अभावावर भर दिला जातो. गरिबीचा अर्थ शोधताना आर्थिक घटकाचा देखील विचार केला जातो. म्हणूनच गरिबी म्हणजे एखाद्या व्यक्तीची, कुटुंबाची किंवा समाजाची अशी परिस्थिती जिथे लोकांना स्वतःच्या मूलभूत गरजा भागविणे शक्य नसते किंवा कठीण असते. ही संकल्पना व्यक्तीच्या उत्पन्नावर लक्ष केंद्रित करते. उत्पन्नाच्या आधारावर त्या व्यक्तीच्या तुलनेने सोयीस्कर आयुष्य जगता येते. जे जीवनाचे भौतिक घटक आहे, राज्याने लोकांना जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजांचा पुरवठा व्हावा याची जबाबदारी घेणे अपेक्षित असते. गरिबीचा एक पर्यायी दृष्टिकोन देखील आहे. हा दृष्टिकोन जीवनाच्या भौतिक व अधिभौतिक घटकांवर भर देतो. यामध्ये शाश्वत समाजातून मानवाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय कल्याणावर लक्ष केंद्रित केले जाते. यांच्यात मूल्ये, सामाजिक बंध व सामूहिक संसाधनांच्या उपलब्धतेला विशेष महत्त्व दिलेले आहे. असा दृष्टिकोन निर्णय प्रक्रियेच्या सहभागी स्वरूपात महत्त्व देतो. त्यामुळे समाजाच्या उपेक्षित घटकाला सार्वजनिक धोरणांमध्ये सहभाग घेता येतो. तसेच राजकीय व आर्थिक विकेंद्रीकरणाला प्रोत्साहनही मिळते. सामान्यतः विकासाचा दृष्टिकोन सामाजिक व राजकीय मूल्यातून पाहिला जातो. विकासाचा हेतू लोकांचे कल्याण साधण्याचा असतो. उदाहरणार्थ, विकासाचा संबंध आर्थिक वाढीशी जोडला जातो. आर्थिक विकासाचा एक पैलू आर्थिक वाढ घडवून आणण्याच्या राज्याच्या प्रमुख भूमिकेवर लक्ष केंद्रित करतो. तसेच पर्यायी पैलू खुल्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेला महत्त्व देतो. पहिला दृष्टिकोन हा समाजवादी आहे, तर दुसऱ्या दृष्टिकोनाला भांडवलशाही म्हणता येईल. हे दोन्हीही विकासाचे पारंपरिक दृष्टिकोन आहेत. विकासाचा पर्यायी अपारंपरिक दृष्टिकोन हा गरिबीच्या भौतिक आणि अधिभौतिक घटकांवर भर देतो. हा दृष्टिकोन समाजाच्या तळागाळातील लोकांच्या राजकीय सहभागाला महत्त्व देतो, जेणेकरून निर्णय प्रक्रियेमध्ये समाजाच्या सर्व घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल. यामध्ये मानवी उपक्रम व निसर्ग यांच्यात योग्य तो समतोल साधण्याचा प्रयत्न केला जातो, ज्यामुळे शाश्वत विकासाच्या संकल्पनेला प्रोत्साहन मिळते. 1990 पर्यंत विकास साधण्याचे दृष्टिकोन मुख्यतः पारंपरिक स्वरूपाचे होते. त्याचे प्रमुख उद्दिष्ट गरिबीची भौतिक समस्या सोडवण्याचे होते. म्हणूनच राज्याचे प्रमुख कार्य औद्योगिकीकरण साधून किंवा शेतीवर भर देऊन आर्थिक सुबत्ता वाढविणे असे होते.
यातून रोजगार निर्मिती व दरडोई उत्पन्नाची वाढ होणे अपेक्षित होते. 1990च्या पुढील काळामध्ये विकासाच्या पर्यायी दृष्टिकोनाला स्वीकारण्यात आले. त्यानुसार सध्याच्या काळात विकासाची संकल्पना समता, सहभाग, सबलीकरण तसेच शाश्वतता या तत्वांना महत्त्व देते. माहीत आहे का तुम्हाला? सहस्त्रक मिलेनियम विकास ध्येय सप्टेंबर 2000 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य राष्ट्रांनी एकत्र येऊन संयुक्त राष्ट्र सहस्त्रक जाहीरनामा मंजूर केला. या जाहीरनाम्याने सदस्य राष्ट्रांना 2015 पर्यंत विकासाच्या आंतरराष्ट्रीय ध्येय साधण्यास बांधील केले. या ध्येयांना सहस्त्रक विकास ध्येये असे म्हणतात. या यादीतील 3 महत्त्वाची ध्येय म्हणजे भीषण गरिबीचे आणि उपासमारीचे निर्मूलन. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. शाश्वत विकास घडवून आणणे आणि विकासासाठी आंतरराष्ट्रीय ऐक्य साधणे या ध्येयांच्या आधारावर 2016 साली शाश्वत ध्येये किंवा जागतिक ध्येये अंमलात आली. दारिद्र्य निर्मूलन हे जागतिक ध्येयातील प्राथमिक उद्दिष्ट आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक परिषदेने इकॉनॉमिक्स अँड सोशल काउन्सिल गरिबीची व्याख्या पुढील प्रमाणे दिली आहे. गरिबी म्हणजे योग्य संधी व पर्यायांचा अभाव तसेच मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन. याचाच अर्थ समाजामध्ये प्रभावीपणे भाग घेण्याच्या क्षमतेचा अभाव. कुटुंबाच्या अन्न व वस्त्र या मूलभूत गरजा पुरवण्या इतक्या संपत्तीचा अभाव. शाळा किंवा दवाखाने नसणे, अन्न उत्पादनासाठी पुरेशी जमीन नसणे, रोजगार नसणे तसेच कर्ज मिळवण्या इतकी पत नसणे. त्याचबरोबर गरिबी म्हणजे व्यक्तीची, कुटुंबाची तसेच समाजाची असुरक्षितता आणि दुर्बलता होय. याचा अर्थ दुर्बल घटक हिंसेला बळी पडण्याची शक्यता असते. तसेच त्यांच्या दुर्लक्षित परिस्थितीत जगावे लागते. त्यांना स्वच्छ पर्यावरण, पाण्याचा आणि आरोग्याचा अभाव सहन करावा लागतो. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक परिषदेने असा युक्तिवाद केला आहे की गरिबी निर्मूलनासाठी शासन तसेच समाजातील इतर घटकांचा संपूर्ण सहभाग असणे गरजेचे आहे. हे कार्य प्रत्येक राष्ट्राच्या तसेच स्थानिक भागाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन तेथील गरिबांच्या गरजा लक्षात घेऊन करणे आवश्यक आहे. लोकशाहीकरण आणि मानवी हक्कांचे संरक्षण हे सुशासनाचे मूलभूत घटक गरिबी दूर करण्यासाठी आवश्यक आहेत. माहीत आहे का तुम्हाला? संयुक्त राष्ट्र गरिबी या संकल्पनेकडे कसे पाहते? गरिबी म्हणजे शाश्वत जीवनासाठी मिळकतीचा व उत्पादन साधनांचा अभाव. या पलीकडे जाऊन उपासमार, कुपोषण, शिक्षणाचा अभाव, इतर मूलभूत सेवांची कमतरता, सामाजिक भेदभाव, निर्णय प्रक्रियेतील सहभाग नसणे असाही होतो. माहीत आहे का तुम्हाला? संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 2007 साली एक ठराव मंजूर करून संयुक्त राष्ट्र दारिद्र्य निर्मूलनाच्या दुसऱ्या दशकाची घोषणा केली. 2008 ते 2017 या ठरावानुसार दारिद्र्य निर्मूलन हे जगासमोर असणारे सर्वात मोठे जागतिक आव्हान आहे. शाश्वत विकास घडवून आणणे विशेषतः विकसनशील राष्ट्रांना खूप गरजेचे आहे. पहिल्या संयुक्त राष्ट्रांच्या दारिद्र्य निर्मूलन दशकाच्या 1997 ते 2006 परिणामस्वरूपी राष्ट्रीय, प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर गरिबी दूर करण्याचे प्रयत्न झाले. भारतातील गरिबी आणि विकास. भारताच्या राष्ट्रीय धोरणाने नेहमी राजकीय स्वातंत्र्याला आर्थिक स्वातंत्र्याशी जोडले आहे. याचा अर्थ राष्ट्रीय सार्वभौमत्वाशी तडजोड न करता आपली धोरणे राबविण्याचे स्वातंत्र्य. भारताच्या विकास प्रक्रियेचे 3 महत्त्वाचे पैलू राहिले आहेत. 1. अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण. भारताच्या आर्थिक व्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे औद्योगिकीकरण होय. औद्योगिकीकरणामुळे रोजगार निर्मिती होईल आणि उत्पादकता वाढेल अशी अपेक्षा होती. लघु उद्योगांपेक्षा मोठ्या प्रमाणावरील उद्योगांवर तसेच उत्पादनावर भर देण्यात आला. यामुळे कामगारांच्या वाढत्या संख्येला रोजगार उपलब्ध होणार होता. पंडित नेहरूंच्या कार्यकाळात कृषी क्षेत्राऐवजी औद्योगिकीकरणाला महत्त्व देण्यात आले. जमीन सुधारणा व जलसिंचन ही कृषी क्षेत्रातील प्रगतीची साधने म्हणून पाहिली गेली. 2. आत्मनिर्भरता. भारताच्या राष्ट्रीय चळवळीचा संबंध आत्मनिर्भरता या संकल्पनेशी जोडण्यात आला. आत्मनिर्भरतेचा एक पैलू म्हणजे भारताचे आयात पर्यायी धोरण. यामध्ये भारताचे स्वदेशी कारखाने, उद्योग विकसित करण्यावर भर दिला गेला.
भारताने इतर राष्ट्रांकडून आर्थिक मदत घेतली, पण ती प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांसाठी वापरण्यात आली. 3. समाजाची समता व सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धती. भारताने विकासासाठी नियोजनाचा दृष्टिकोन स्वीकारला. त्यासाठी नियोजन आयोगाची प्लॅनिंग कमिशनची निर्मिती करण्यात आली. या नियोजन आयोगाने देशाच्या विकासासाठी पंचवार्षिक योजना तयार करणे अपेक्षित होते. खाजगी क्षेत्राऐवजी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाला महत्त्व देण्यात आले. भारताची समाजवादाची संकल्पना कल्याणकारी राज्याला प्रोत्साहन देणे तसेच रोजगार निर्मिती करण्यावर आधारित आहे. भारताच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी हा मार्ग स्वीकारण्यात आला. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. माहीत आहे का तुम्हाला? नियोजन आयोग मार्च 1950 मध्ये भारत सरकारने लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी तसेच विकास घडवून आणण्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना केली. या आयोगाचे एक उद्दिष्ट म्हणजे भारताच्या संसाधनांचे परिणामकारक आणि संतुलित वापरासाठी नियोजन करणे. 1 जानेवारी 2015ला नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगची नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया स्थापन करण्यात आली. नीती आयोगाचे कार्य म्हणजे भारत सरकारचा विचार गट म्हणून काम करणे व सरकारला दिशादर्शक आणि धोरणात्मक सल्ले देणे असे आहे. माहीत आहे का तुम्हाला? हरित क्रांती म्हणजे जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास, कृत्रिम खतांचे व कीटकनाशकांचे वितरण तसेच सिंचनाच्या पद्धतीचा विस्तार. ही क्रांती 1960च्या दशकात घडली. तिचे उद्दिष्ट कृषी उत्पादनात वाढ करून भारताला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करणे असे होते. 1960-70च्या दशकांमध्ये काही बदल घडले. 1960च्या दशकात शेती विकासावर लक्ष केंद्रित केले गेले. या काळात भारतात हरित क्रांती झाली. 1980च्या दशकात भारताला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. भारताचे सार्वजनिक क्षेत्र चांगली कामगिरी करू शकत नव्हते. दारिद्र्य निर्मूलन व समाज कल्याणासाठीचे उपक्रम फलदायी ठरत नव्हते. भारतीय राज्यघटनेच्या पंचायत राज घटना दुरुस्तीमुळे निर्णय प्रक्रियेचे विकेंद्रीकरण झाले, पण ते देखील फार यशस्वी झाले नाही. भारताला या आर्थिक अडचणींमुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून इंटरनॅशनल मॉनिटरी फंड कडून कर्ज घेणे भाग पडले. भारताने नेहमीच आर्थिक वाढ व लोकांची जीवनशैली यांच्यातील संबंध समजून घेतला आहे. त्याचबरोबर आर्थिक विकासाच्या जोडीने सामाजिक न्याय साधण्याच्या ध्येयाला महत्त्व दिले आहे. गरिबी निर्मूलन आणि विकासासाठी सामाजिक न्याय व समतेवर आधारित विकास हे भारताचे धोरण राहिले आहे. भारत सरकारने गरिबांच्या मदतीसाठी तसेच समग्र विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी विविध कार्यक्रम योजलेले आहेत. भारताच्या विकासाचे धोरण काळानुरूप बदलत गेले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या बदलांचा तसेच वाढत्या आर्थिक सत्तेचा प्रभाव भारताच्या विकास धोरणांवर नेहमीच पडला आहे. विकास नियोजनाच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये सार्वजनिक क्षेत्रे उद्योगांच्या माध्यमातून सरकारची महत्त्वाची भूमिका होती. 1980च्या दशकांमध्ये हे धोरण बदलले. या काळात विकासाच्या धोरणातील काही त्रुटी भरून काढण्यासाठी काही नवीन बदल घडवले गेले. 1980च्या दशकात ते केले गेले. 1991च्या पुढील काळात आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. पूर्वीचे विकासाचे समाजवादी प्रतिमान सोडून देण्यात आले. भारताने आर्थिक उदारीकरण आणि सार्वजनिक क्षेत्रांचे खाजगीकरण घडवून आणले. या आर्थिक सुधारणांचा पाठपुरावा पुढील काळातील भारतीय सरकारांनी केला. तसेच या सुधारणांना जनतेचा पाठिंबा देखील मिळाला. या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बरेच बदल झाले. भारताची आर्थिक व औद्योगिक वाढ झाली आणि भारत एक स्थिर आर्थिक सत्ता असलेला देश म्हणून जगापुढे आला. या सुधारणांमुळे शासनाच्या भूमिकेत देखील फरक पडला. आता विकासाचे धोरण म्हणजे खाजगी क्षेत्राला उत्पादन वाढवण्यासाठी प्रेरित करणे, रोजगार वाढवणे आणि समाजाच्या मिळकतीची पातळी वाढविणे असे आहे. भारतामध्ये बलाढ्य व क्रियाशील असे खाजगी क्षेत्र अस्तित्वात आहे, ज्याच्यामध्ये मोठ्या, मध्यम आणि लघु उद्योगांचा समावेश आहे. खाजगी क्षेत्राला महत्त्व मिळाले म्हणजे सरकारची विकासातील भूमिका संपली असा होत नाही.
आज नागरी समाजासोबत सरकारची विशेषतः ग्रामीण भागांमध्ये सामाजिक विकासांमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. यामध्ये मूलभूत सेवा जसे आरोग्य सेवा, शिक्षण, स्वच्छ पाणी इत्यादी सेवा ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याचा समावेश आहे. 2018 मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने आणि ऑक्सफोर्ड पॉव्हर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हने प्रसिद्ध केलेल्या बहुआयामी गरिबी निर्देशकांनुसार अनेक अडचणी आणि त्रुटी असून देखील भारताने बहुआयामी दारिद्र्य निर्मूलनात बरीच प्रगती केली आहे. या अहवालानुसार भारतामध्ये गरिबीचे प्रमाण 2005 आणि 6 आणि 2015-16 दरम्यान अर्ध्यावर आले आहे. ते 54.7% 27.5 पर्यंत खाली आले आहे. तरीही भारताच्या काही प्रदेशांमध्ये भीषण गरिबी आढळून येते. लिंगभाव निगडित समस्या, गरिबी आणि स्त्रिया. वेगवेगळ्या समस्या आणि विषय एकमेकांशी अंतर्गतरित्या जोडलेले असतात. यातील महत्त्वाच्या आंतरसंबंधांपैकी एक म्हणजे गरिबी, मागासलेपण आणि स्त्रिया. जगातील निरनिराळ्या प्रदेशांमधील बहुतेक स्त्रिया सांस्कृतिक नीतिमूल्ये, वस्तू आणि मालमत्तेच्या वाटपातील भेदभाव आणि स्त्रिया व पुरुषांमधील सत्तेंची असमान समीकरणे या कारणांमुळे गरिबीत असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे स्त्रिया आणि मुलींना विनामोबदला घरगुती जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. स्त्रियांची संख्या अनौपचारिक कार्यक्षेत्रांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. 19व्या शतकाच्या पहिल्या दशकांमध्ये जगात अनेक ठिकाणी स्त्रीवादी चळवळींचा उदय झाला. तेव्हापासून स्त्रियांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक हक्कांवर सातत्याने भर देण्यात आला. त्यांनी सर्वसाधारणपणे लिंगभाव समानतेवर भाष्य केले. यामध्ये समान हक्क, सामाजिक समानता, राजकीय समानता, लिंगभाव प्रति न्याय इत्यादींचा समावेश होतो. 1970 नंतर महिला सक्षमीकरण ही एक महत्त्वाची संकल्पना आणि तत्वप्रणाली मानली जाऊ लागली. सक्षमीकरण म्हणजे काय? सक्षमीकरण म्हणजे अशी प्रक्रिया ज्याद्वारे शोषित व्यक्तींना स्वतःच्या आयुष्यावर ताबा मिळवता येतो. यामुळे जगण्याच्या मूलभूत गरजा त्यांना भागविता येतात. या प्रक्रियेत व्यक्तीस ताकद व आत्मविश्वास प्राप्त होतो. तिचा स्वाभिमान वाढतो आणि अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी बळ निर्माण होते. सक्षमीकरणाच्या प्रक्रियेस सामाजिक, आर्थिक, मानसशास्त्रीय आणि राजकीय अशा बाजू आहेत. जागतिक राजकारणात 1980 सालापासून लिंगभाव निगडित प्रश्नांचे महत्त्व वाढीस लागले. याचा परिणाम म्हणजे जागतिक राजकारणात लिंगभाव निगडित दृष्टिकोन विकसित झाला. यामध्ये लिंगभावाचे विश्लेषण म्हणजेच पुरुषांच्या आणि महिलांच्या अस्मितांचे विश्लेषण करणे आवश्यक ठरले. माहीत आहे का तुम्हाला? लिंगभाव म्हणजे पुरुष आणि स्त्रिया यांना समाजाने बहाल केलेली वैशिष्ट्ये. यामध्ये स्वभाव, नीतिमूल्ये, भूमिका आणि स्त्री पुरुषांमध्ये असणारे नातेसंबंध यांचा समावेश होतो. लिंगभाव निगडित दृष्टिकोन स्त्री पुरुषांमधील हितसंबंध, त्यांच्या भूमिका, त्यांच्या संसाधनांवर असणारा हक्क, कामाचे विभाजन, मागण्या आणि समस्या यावर भाष्य करतो. स्त्रिया आणि पुरुषांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन परस्परांपासून भिन्न असतो. हे लिंगभाव निगडित दृष्टिकोनाचे गृहीतक असते. ही भिन्नता या गटांना असलेल्या विभिन्न सामाजिक आणि ऐतिहासिक अभावांमुळेच येते आणि अनुभवांमुळे सुद्धा येते. महिलांच्या यापूर्वी डावलल्या गेलेल्या योगदानास लिंगभाव निगडित दृष्टिकोनामुळे मान्यता मिळण्यास सुरुवात झाली. महिलांच्या वेगवेगळ्या अदृश्य कार्यभागांचे विश्लेषण होऊ लागले, जसे घरगुती कामगार, स्थलांतरित कामगार, मुत्सद्द्यांच्या पत्नीचे योगदान इत्यादी. त्याचसोबत या दृष्टिकोनांमुळे संपूर्ण जगातील महिलांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले गेले. लिंगभाव असमानता ही व्यापक समस्या आहे. याची कारणे म्हणजे महिलांसाठी चांगल्या रोजगार संधीचा अभाव आणि स्त्री पुरुषांमध्ये असलेली वेतनाची असमानता. जगात जवळपास सगळीकडे महिला आणि बालकांना रोजच्या जगण्यात चांगले शिक्षण आणि आरोग्य सुविधा नाकारल्या जातात. त्याचप्रमाणे आर्थिक आणि राजकीय निर्णय प्रक्रियांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व पुरेसे नसते. त्यांना हिंसा व भेदभावासही सामोरे जावे लागते. सन 1976 मध्ये संयुक्त राष्ट्रांचे स्त्रियांसाठीचे दशक सुरू झाले. या जगात सर्वच स्त्रियांना समान हक्क आणि संधी यांना प्रोत्साहन मिळावे हा या कार्यक्रमांचा हेतू होता. या कार्यक्रमाने स्त्रियांचे प्रश्न
विकासाच्या प्रश्नांशी जोडण्याचा देखील प्रयत्न केला गेला. शिक्षण, आरोग्य, कामाच्या जागा, जमिनीची मालकी आणि मानवी हक्क याबाबत स्त्रियांना जाणवणारी असमानता यावर लक्ष केले गेले. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. भारतातील महिलांची स्थिती. लिंगभाव समानतेचे तत्व भारताच्या संविधानामधील उद्देशिका, मूलभूत तत्व, मूलभूत कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट केले गेले आहे. भारताचे संविधान महिलांना समानतेचे तत्व केवळ मूलभूत हक्क म्हणून बहाल करत नाही, तर शासनाला त्यावर आधारित सकारात्मक कृती करण्याची परवानगी देखील देते. असे असून सुद्धा महिलांना सातत्याने भेदभावाला सामोरे जावे लागते. भारतातील महिलांपुढील काही समस्या खाली दिल्या आहेत. 1. आर्थिक असमानता. भारतातील सगळ्यात मोठ्या समस्यांपैकी एक म्हणजे स्त्री पुरुषांमधील वेतनातील दरी. त्याचबरोबर श्रमिकांच्या बाजारपेठेतील महिलांची टक्केवारी 28.2 इतकी कमी आहे, तर तुलनेने पुरुष 78.8% आहेत. 2. तस्करी आणि शोषण. 2013 साली संयुक्त राष्ट्र मादक पदार्थ आणि गुन्हे विभागाने सादर केलेल्या अहवालात भारतातील महिलांचे जबरदस्तीने विवाह करण्यासाठी तस्करी केली जात असल्याचे म्हटले आहे. यात पुढे असे नमूद केले आहे की त्यांचे बहुतेक वेळा शोषण केले जाते, त्यांचे मूलभूत हक्क डावलले जातात, त्यांना मोलकरीण म्हणून राबवून घेण्यात येते आणि कालांतराने परित्यक्त केले जाते. 3. साक्षरतेचे प्रमाण. भारतातील महिलांचे साक्षरतेचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. 2011च्या जनगणनेच्या अहवालानुसार पुरुषांमधील साक्षरतेचे प्रमाण 82.14 आहे, तर महिलांमधील हेच प्रमाण 65.46% आहे. राजकीय प्रतिनिधित्व. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून संसदेत आणि राज्यातील विधिमंडळांमध्ये महिलांचे असलेले अत्यल्प प्रमाण ही एक मोठी समस्या राहिलेली आहे. भारतामध्ये लोकशाही कायदे आणि विकासात्मक धोरणांच्या परिघात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिलांच्या प्रगतीसाठी धोरणे आणि कार्यक्रम आखण्यात आले आहेत. 1953 साली केंद्रीय सामाजिक कल्याण मंडळाची CSWB स्थापना केली गेली. याचा उद्देश कुटुंब, महिला आणि बालकांसाठी कल्याणकारी योजना राबवणे हा होता. भारतात महिलांच्या समस्येकडे पाहण्याचा सर्वसाधारण दृष्टिकोन हा कल्याणकारी दृष्टिकोन आहे. याचा मूळ उद्देश हा महिला मंडळे स्थापन करून महिलांचा विकास साधणे, धोकादायक कामांपासून महिलांचे संरक्षण, गर्भवती स्त्रिया आणि बालकांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे इत्यादी होता. 1960च्या दशकापासून कल्याणकारी योजना म्हणून शिक्षणावर भर देण्यात आला. आरोग्यविषयक कार्यक्रमांचा भर मातृत्व आणि बालकांसाठी आरोग्य सुविधा, आरोग्य शिक्षण व पोषण, कुटुंब नियोजन हा होता. 1970च्या दशकापासून महिला संदर्भातील कल्याणकारी दृष्टिकोनात बदल घडून विकासावर भर देण्यात आला. 1970चे दशक हे संयुक्त राष्ट्राचे महिलांसाठीचे दशक होते. भारतातील महिलांची स्थिती अभ्यासण्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली. त्या समितीने दिलेल्या अहवालात भारतातील बदललेल्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत महिलांचे हक्क आणि स्थिती यावर भाष्य केले गेले आहे. या अहवालाचे शीर्षक टुवर्ड्स इक्विलिटी असे आहे. 1980 साली महिलांच्या संदर्भातील दृष्टिकोनात आणखी बदल घडून आला. आता त्यामध्ये आरोग्य, शिक्षण आणि रोजगार यावर भर देण्यात आला. 1990च्या दशकात विकासाची जागा सक्षमीकरणाने घेतली. शासनाला विकासाचे फायदे महिलांनाही करून द्यायचे होते. त्यासाठी नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये महिलांचा सहभाग महत्त्वाचा मानला जाऊ लागला. 1990मध्ये कायद्याद्वारे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली. यात महिलांच्या हक्कांचे व कायदेशीर बाबींचे संरक्षण करण्याची ग्वाही देण्यात आली. भारताच्या संविधानातील 73व्या व 74व्या घटना दुरुस्तीमुळे 1993 पंचायत समिती आणि नगरपालिकांमध्ये महिलांना आरक्षण देण्यात आले. त्यामुळे स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढण्यास मदत झाली. महिलांसाठीचा सामाजिक सांस्कृतिक परिघ हा जुन्या व नव्या मूल्यांचे जटिल मिश्रण आहे. औद्योगिकीकरण, जागतिकीकरण, शहरीकरण आणि आधुनिकीकरणामुळे महिलांच्या आयुष्यात मोठे बदल झालेले आहेत. एका बाजूला उदारमतवादामुळे महिलांना शिक्षण,
रोजगार आणि निर्णय प्रक्रियांमध्ये अनेक संधी मिळत आहेत, तर दुसऱ्या बाजूला अत्याचारांमध्ये झालेली वाढ, वेतनातील दरी आणि भेदभावाचा सामनाही करावा लागत आहे. संस्थात्मक घटकांनी पुढाकार घेतल्यास समाजातील मूल्ये आणि मानसिकता यात बदल घडून येऊ शकतो. यामध्ये कुटुंब, समुदाय, धर्म आणि शैक्षणिक संस्थांचा समावेश होतो. लिंगभाव समानतेसाठी आर्थिक आणि सामाजिक धोरणांची निर्मिती करणे, त्यांना बळकटी देणे आणि अंमलबजावणी करणे हे त्यांच्यामार्फत होऊ शकतं. 2006 मध्ये भारत सरकारचे महिला आणि बालकल्याण विभाग हे स्वतंत्र मंत्रालय म्हणून अस्तित्वात आले. याआधी 1985 सालापासून ते मानव संसाधन विकासाच्या अखत्यारीत येत असे. या मंत्रालयाचा प्रमुख उद्देश महिला व बालकांसाठी असलेल्या धोरणातील त्रुटी शोधणे, लिंगभाव समानतेसाठी व बालकांवर केंद्रित असे कायदे करणे, धोरणे व कार्यक्रम आखणे हा होता. महिलांना सन्मानाने जगता येईल आणि विकासामध्ये समान भागीदार होता येईल, तसेच हिंसा आणि भेदभावरहित वातावरण निर्माण करून सक्षमीकरण साधणे हा या मंत्रालयाचा उद्देश आहे. मंत्रालयाने 2001 साली महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय धोरण तयार केले. 2016 मध्ये महिलांसाठी राष्ट्रीय धोरणाच्या मसुद्याची निर्मिती केली गेली. भारतातील कायदेमंडळाने अलीकडे अनेक महत्त्वाचे कायदे पारित केले. त्यातील कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा लैंगिक छळ विधेयक, प्रतिबंधात्मक व निवारण 2013, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा 2005, मुस्लिम महिला लग्न संदर्भात हक्कांचे संरक्षण कायदा 2019 हे काही महत्त्वाचे कायदे आहेत. 2090 सालापासूनच्या 3 महत्त्वाच्या मानवतावादी समस्यांचा आपण या पाठात अभ्यास केला. या समस्या जागतिक आहे, कारण त्या जगात कुठेही उद्भवू शकतात. या समस्यांवर उपाय शोधण्यास भारत सरकारने काय पावलं उचलली आहेत हेही आपण पाहिले. पुढच्या पाठात आपण शांतता, स्थैर्य आणि विकास साधण्यामध्ये शासनाची काय भूमिका असते हे जाणून घेऊया. 1990 सालापासूनच्या 3 महत्त्वाच्या मानवतावादी समस्यांचा आपण या पाठात अभ्यास केला. या समस्या जागतिक आहेत, कारण त्या जगात कुठेही उद्भवू शकतात. या समस्यांवर उपाय शोधण्यास भारत सरकारने काय पावले उचलली आहेत हेही आपण पाहिले. यापुढच्या पाठात आपण शांतता, स्थैर्य आणि विकास साधण्यामध्ये शासनाची काय भूमिका असते हे जाणून घेऊया. लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.